प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई, प्रवक्ते आनंद परांजपे, संजय तटकरे, आपण सर्व माध्यमांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपण फार साऱ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याच्याबद्दल आपलं सुरुवातीलाच मनापासून मी स्वागतही करतो आणि आभारी मानतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन 2 दिवसापूर्वी साजरा झाला आणि त्याच वेळेला मी घोषित केलं होतं की राज्यव्यापी दौरा आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। काल दिवसभरामध्ये राज्यातील सर्व महिला जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या महिला पदाधिकारी यांची आम्ही एक प्रदीर्घ बैठक या ठिकाणी घेतली। त्यानंतर आम्ही पक्षाचे प्रवक्ते, सोशल मीडिया यांची भेट घेतली। प्रदीर्घ अशी चर्चा अल्पसंख्याक विभागाशी सुद्धा त्या ठिकाणी केली आणि एकंदरीत हे जे काही महत्त्वाचे घटक निवडणुकीच्या माध्यमातून असतात या साऱ्यांच्या जवळ नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा एकत्रित आलेले अनुभव हे सर्व त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। एक बाब निश्चितच अगोदरच केलेली होती की यावेळेला लोकसभेचं अधिवेशन आहे, सुरुवातीच्या कालावधीमध्ये लोकसभा सदस्य म्हणून जी काही शपथ घ्यावी लागेल तेवढा कालावधी सोडता उरलेल्या सर्व कालावधीमध्येच महाराष्ट्रामध्ये संघटनेची पुनर्बांधणी, विशेष करून ज्या मतदारसंघामध्ये आज विद्यमान सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्या मतदारसंघामध्ये संघटनेचा एक व्यापक दौरा हे सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एक सूतोवाच पक्षाच्या परवा अधिवेशनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी केलं होतं आणि म्हणूनच 19, 20, 21 अशी 3 दिवस नगरपासून मी माझ्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात त्या ठिकाणी करतो आहे। काही पक्षप्रवेश सुद्धा त्या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे आणि त्याचबरोबर ती नगर जिल्ह्यांतील आढावा त्या ठिकाणी घेत असतानाच नगर शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आहेत आणि आमचे डॉक्टर किरण लामटे सुद्धा विधानसभेमध्ये आमच्या पक्षाचं त्या ठिकाणी नेतृत्व करतात। लोकसभा मतदारसंघाचे सुद्धा 2 नगर जिल्ह्यामध्ये भाग आहेत, एक दक्षिण नगर आणि एक नगर शिर्डी लोकसभा मतदारसंघ। त्या संबंध लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकंदरीत आढावा त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये जाऊन कार्यकर्त्यांची संवाद करणं, संघटनेची पुनर्बांधणी करत असतानाच एक व्यापक जनाधार पुन्हा एकदा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून संबंध महाराष्ट्रामध्ये सुरुवात करणं असाच या दौऱ्याच्या पाठीमागचा निश्चितपणाने हेतू आहे। मी गेले 40 वर्षे सार्वजनिक जीवनामध्ये अनेक लोकसभेच्या निवडणुका जवळून पाहिल्या, केल्या, कार्यकर्त्या नात्याने गेल्या 3 लोकसभेच्या निवडणुका मी लढलोय, 5 वेळेला विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा सामोरं गेलो। प्रत्येक निवडणूक एक वेगळं परिमाण घेऊन त्या ठिकाणी येत असते। 2014ची लोकसभेची निवडणूक असेल, त्याच्या आधी 2009ची असेल, 4ची असेल किंवा आता 19, 24ची असेल, प्रत्येक निवडणुकीची समीकरणं वेगळी राहतात आणि त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वेगवेगळी समीकरणं त्या ठिकाणी राहतात। खरं आहे की यावेळेला महाराष्ट्रामध्ये आलेले जे काय कौल आपण पाहतो आहोत हे महायुतीला जे आम्हाला अपेक्षित यश अभिप्रेत होतं ते ठिकाणी मिळवू शकलं नाही, हे निर्वादपणाने सत्य त्या ठिकाणी आहे। आम्ही जनतेने दिलेला कौल हा पूर्णपणाने त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि हे स्वीकारत असताना सुद्धा नेमकं काय काय घडलेलं आहे ज्याचा उल्लेख वेगवेगळे राजकीय नेते सुद्धा त्यांच्या या सगळ्या संबंधामध्ये करत असतात आणि फार मोठ्या प्रमाणावरती अल्पसंख्याक समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, आदिवासी समाज असेल, हा सगळा आमच्यापासून एकंदरीत निवडणुकीच्या माध्यमातून दूर गेलेला पाहायला मिळू शकला। खरं तर या सर्वच घटकांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काही वेळेला शिवसेना असेल, काही वेळेला भारतीय जनता पक्ष असेल, काही लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वजण केवळ मतदानासाठी नव्हे तर विचाराच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या भागात राज्याच्या वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये त्या पक्षाशी जोडले गेलेले होते। शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा एक तऱ्हेच्या भावना त्या ठिकाणी होत्या। कांद्याचा प्रश्न असेल, सोयाबीनचा असेल, कापसाचा असेल, हे सारे काही प्रश्न एकाच वेळेला संबंध निर्माण झाले आणि या साऱ्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित असलेलं यश त्या ठिकाणी मिळू शकलं नाही। पण याही गोष्टीची मला जाणीव आहे आणि गेल्या अनेक वर्षाचा अनुभव सुद्धा आहे
की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक वेळेला वेगवेगळं मतदान होत असतं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता स्थानिक पातळीवरती सुद्धा त्याचा त्या ठिकाणी विचार करत असते. पण तरी सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही अनुभवाला मिळालेले जे काही त्रुटी असतील किंवा जे काही शेतकऱ्यांचा प्रश्न असू शकेल, इतरही काय बाबी असतील, या साऱ्याचा सुद्धा आम्ही सखोलपणाने विचार त्या ठिकाणी करणार आहोत. परवा दिल्लीमध्ये ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, मी स्वतः प्रफुल्लभाई भुजबळ साहेब आम्ही बसलो होतो. सलग 2 दिवस आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. त्यामुळे एकंदरीत राज्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीचं सूक्ष्मपणाने आम्ही अवलोकन त्या ठिकाणी केलं. त्याच्यातले बारकावे सुद्धा समजून घेतले. प्रत्येक प्रादेशिक विभागामध्ये सुद्धा घडलेल्या एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीचा आम्ही विचार त्या ठिकाणी केला आणि त्या दृष्टिकोनातून आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय प्रखरपणाने त्या ठिकाणी काम करणार आहोत. निवडणुकीमध्ये यश कमी मिळालं त्याच्याबद्दल अजितदादांनी सुद्धा परवा पत्रकार परिषद घेतली. एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पराजयाची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली. आपण काही पाहतो की गेले 7-8 दिवस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बाबतीमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक नॅरेटिव्ह सेट झालं. काही ठिकाणी म्हटलं गेलं की सहानुभूती होती वगैरे वगैरे. ठीक आहे, असू शकते, पण ते एका निवडणुकीपुरता सीमित राहत असते. कारण माझाही दीर्घकाळचा अनुभव आहे. 84ला आम्ही अनुभवलं. ज्या वेळेला इंदिराजींच्या हत्येची सहानुभूती होती त्यावेळेला लोकसभेला होती, विधानसभेला चित्र त्या ठिकाणी बदललं. 89ला लोकसभेचं चित्र बदललं, 90च्या विधानसभेला चित्र बदललं. पुन्हा 91ला राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या, 95ला विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र बदललं, 96ला परत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र बदललं, 98ची लोकसभेची निवडणूक तर काँग्रेसने राज्यात युतीचं सरकार असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जागा त्यावेळेला मिळवल्या होत्या. त्याला रामदास आठवले, गवई साहेब, बाळासाहेब आंबेडकर ही सारी मंडळी सर्वसाधारण जागेवरून लोकसभेवरती त्यावेळेला निर्वाचित झाली होती. माझ्या सांगण्याचा मतीत अर्थ आहे की परवा ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं, वर्धापन दिन आम्ही साजरा केला. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास आहे. निवडणुकीच्या अपयशाच्यामुळे कोण फार मोठा आत्मविश्वास काय गमावलेला नाही. पण पुन्हा एकदा एक राज्यव्यापी संघटनेचा दौरा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि विधानसभेचं अर्थसंकल्पीय सत्र संपल्याच्या नंतर अजितदादांचा सुद्धा पूर्णपणाने राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी नियोजित आम्ही करतो आहोत. वेगवेगळ्या पक्षाच्या सेलची काल एकंदरीत चर्चा केल्याच्या नंतर जे काय आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही अधिक सतर्क आहोत. एक बाब प्रकाशाने जाणवली की निवडणुकाचा मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत गेली तसं तसं अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न, त्याच्याबद्दलची एक विशेष मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न केला गेला. यश आला असेल, मी नाकारत नाही, किंवा ती बाजू समजवण्यामध्ये आम्ही कदाचित कमी पडू शकलो असेल, ही काय नाकारता येत नाही. पण या साऱ्या काही गोष्टी लक्षामध्ये ठेवूनच आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. म्हणून निकालापासून आमदारांच्या वतीमध्ये सुद्धा बोललं जातं. परवाच्या दिवशी आमदारांची बैठक झाली, सगळे आमदार उपस्थित होते. डॉक्टर शेगणे नव्हते कारण त्यांच्या सख्या चुलती वारल्या होत्या, त्यावेळी नव्हते, पण कारच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होते. डॉक्टर बाबा आत्राम यांचं ऑपरेशन त्या ठिकाणी झालेलं होतं. सुनील अण्णा बनसोड सुद्धा येऊन गेलेले होते. पण केवळ मुद्दाम होऊनच काहीतरी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण एक प्रकाशाने काल पाहिलं की काल ज्याला नगरला वर्धापन दिन साजरा झाला आणि डॉक्टर वकील जितेंद्र आव्हाड यांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी एका गोष्टीची कबुली केली की 4 वेळेला अजितदादांना पवारसाहेबांनी वेडं बनवलं, असं त्यांच्या भाषणातले शब्द आहेत. माझे नाहीत, त्यांच्या भाषणातले जे शब्द आहेत जे आपणही सुद्धा पाहू शकतात. 4 वेळेला साहेबांनी वेडं बनवलं अजितदादा. जे आम्ही सांगत आलो एक वर्षभर की 14 असेल, 16 असेल, 19 असेल, 20, 22 असेल, राजीनामा दिला असेल, त्या वेळेला हे ठरलेलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती झाला होता. हे जे आम्ही सांगत होतो त्याच्यावरती वेगळ्या भाषेत का होईना पण डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केले, त्यांचा मी आभारी आहे. सत्य आज ना उद्या कधीतरी बाहेर येत असतं आणि बोलण्याच्या नादात माणसं कसं सत्य बोलतात त्याचं एक उत्तम पाळीचं उदाहरण म्हणजे परवाचं त्यांचं भाषण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे सगळं पाहायला मिळत असताना खतखत किती आहे.
जयंत पाटील गेले 10 वर्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत. 2018ला माझ्या राजीनाम्यानंतर त्यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. जवळपास 6 वर्ष अध्यक्ष आहेत. त्यांना सांगावं लागलं व्यासपीठावरनं की 4 महिने मी फक्त आहे, 4 महिने तुम्ही थांबा, 4 महिने सोशल मीडियावरती काय बोलू नका, मी 4 महिन्यानंतर अध्यक्षपद त्या ठिकाणी सोडणार आहे आणि जे काही तक्रार करायचं असेल ती पवारसाहेबांच्याकडे करा. निवडणुकीच्या यशाच्या नंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना या पद्धतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वाच्या समोर बोलाव्या लागतात. याचा अर्थ नेमकं काय आहे याच्याबद्दल काय मला विश्लेषण करायचं काय काळजी नाही. म्हणून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरामध्ये दगडं टाकू नये एवढंच मला या ठिकाणी त्यांनी सांगायचं आहे. अनेक जण आमच्याही संपर्कात आहेत, नाही अशातला का भाग नाही, परंतु तीच प्रचाराची धाटणी दर खेपायला उपयोगात येईल असं नव्हे. आता महाराष्ट्रामध्ये सहानुभूती जर काय तयार कोणाच्या वाटेमुळे होणार असेल तर 24 तास गेले 25 वर्ष अविरतपणाने राबणाऱ्या अजितदादांच्या वतीमध्येच सहानुभूती निश्चितपणाने तयार होईल. महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि पूर्णपणाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही वेगवेगळ्या कारणांच्यामुळे आम्ही जे काही कमी पडलेलो आहोत त्याची असलेली तूट पूर्णपणाने भरून काढण्याचं काम हे पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आज आपल्या मार्फत राज्यातल्या जनतेच्या समोर पक्ष म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता झोकून देऊन काम करत असतो, दादांच्या प्रती त्याच्या निष्ठा आहेत, विश्वास आहे, आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये आहे, त्या दृष्टिकोनातूनच आज आपल्या सर्वांच्या समोर हे मी या ठिकाणी मांडलेलं आहे. मला आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एवढंच सूचित करायचं होतं. आपल्याला काय विचारायचं असेल आपण विचारावं, असं विचारावं अशी विनंती करावी. पोटनिवडणूक आहे, उद्या शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज करायचा, राष्ट्रवादी उमेदवार देणार किंवा महायुतीत काय ठरलंय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती जागा आहे, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या उमेदवार या संदर्भातला अधिकृत मी स्वतः घोषित करेन. उद्या सकाळी उमेदवार घोषित केला जाईल. दुसरा मुद्दा तुम्ही जे म्हणालात की आम्हाला आमच्याकडे संभ्रम निर्माण केला जातोय आणि अजित पवारांना टार्गेट केलं जातंय, कोणाकडे रोष आहे तुमचा कारण की अजित पवार टार्गेट का नाही? सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने केलं गेलं, महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एक अश्लील पद्धतीची टीका टिप्पणी केली, आम्ही त्याचा सगळा शोध घेतो आहोत. जी काही तक्रार सायबर ब्रांचकडे करायची ती पण आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु शेवटी आम्हाला कळतं ते आजही मी या बाबतीमध्ये ज्यांना समजायचं असेल त्यांना कळेल, पण आपल्या मार्फत एवढं समजतो की आम्ही या साऱ्या गोष्टीचा पूर्णपणाने अभ्यास केलेला आहे आणि आता आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या साऱ्या काही घडलेल्या घटना, सारं काही केलेलं कुटील डावपेच या साऱ्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही पुढच्या कालावधीमध्ये सतर्क होऊन काम करणार. असलेल्या ऑर्गनायझर मधनं लेख लिहिण्यात आलाय की अजितदादांनी भाजपसोबत घेऊन भाजपने स्वतःचं ब्रँड व्हॅल्यू कमी केलं. नाही, मी ते वाचलेलं नाही. जरूर मी त्याचंही वाचन करेन, त्याचंही माहिती समजून घेईन. कारण आम्ही ज्या वेळेला दिल्लीमध्ये इंडियाच्या बैठकीला भेटलो, ज्या वेळेला त्याच्यानंतर सुद्धा अमितभाई असतील, राजनाथ सिंगजी असतील, नड्डाजी असतील यांच्या गाठीभेटी झाल्या, माननीय पंतप्रधान महोदयांच्या गाठीभेटी झाल्या, त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या समेत सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली. कुठेही त्यांच्यापैकी कोणाही कडून बोलण्यामध्ये असं कुठेही दुजाभाव त्या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळे आपण जे म्हणतायत ते त्याचं वाचन मी नक्की करीन, त्याचं चिंतनही करीन, मंथनही करीन आणि मग बोलेन.